परिचय द्या. माझं नाव अमोल सुभाष कानवडे, मी राहणार लिंगदेव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. बरं, तुम्ही आता हे वांग्याचा प्लॉट केला आणि झेंडूचा हो. है ना. वांग्याचं किती दिवसांचा झाला? हा साधारणतः 2 ते 2.5 महिन्यात झाला. 2 ते 2.5 महिने. व्हरायटी पंचगंगा. पंचगंगा. त्याला कृषी महाजन तुम्ही खतं वापरली? हो, कृषी महाधनचं खतं वापरलं. कोणती कशी वापरली? कृषी महाधनचं आपलं कंपोस्ट बॅग आणि DAP ते वापरलं 10-20. हां, म्हणजे त्याच्यामध्ये घेतलं मिक्समधून. हां, आणि बॅग ॲग्रोधनची दाणेदारची पावडरची. आणि फवारणीला आळवणीला सॉईल केअर, लिप बुस्टर. हो, फवारणीमध्ये लिप बुस्टर आणि फास्ट ग्रो आणि टमाटा पावडर. हां, आणि सेटिंगला काय? सेटिंगसाठी फ्लावर बर्ड घेतलं. बरं. मग तुम्हाला रिझल्ट कसा वाटतोय? रिझल्ट टेम्परेचर होतं, टेम्परेचरच्या मानानं खूप छान रिझल्ट आहे. प्लॉट आहेत का इथं? हो, प्लॉट दाखवायला नाही आहे कोणाचे, पण आमच्या नेहमीच्या माहितीप्रमाणे आता वांग्याची वाढ खूप 2 महिन्याच्या मानाने चांगली आहे. 15 पर्यंत लागते इथपर्यंत. बरोबर. आणि आता इथं बाकीच्यांचे प्लॉट किंवा बाकीचे शेतकरी आहेत तुमच्या इथं, या ग्रोथ वरून काय बोलतायत? त्या मनाने चांगली आहे ग्रोथ असं म्हणतात शेतकरी आहेत. तुमचे मित्र आहेत? हो. कसं काय वाटतं तुम्हाला रिझल्ट? नाही, 2 महिन्याची वाढ आहे. प्लॉट चांगला आहे. टेम्परेचरमध्ये प्लॉट शक्यतो जमत नाही, प्लॉट चांगला आलेला आहे. पानं पण बघा ना, एकदम फ्रेश आहेत, कडक आहेत. रोग नाही, काही नाही. रोग वगैरे, पावडर मिळतो वगैरे काही असं बघा. आणि फळाची जी क्वालिटी ती पण एकदम चांगली. फळांची ना आहेत का मग? जे आपण वांग्याला काढतो तोडणी झाली आता तशी. आता तुमची तोडी किती झाली? आता 3 तोडे झालीत, म्हणजे आता स्टार्टिंग आहे. बरोबर. पहिले आम्ही ते एक कळी फुडून टाकली होती, लहान झाड होते. लागवड कधी केली? किती आहे? 2 महिन्यामध्ये साधारण एप्रिल लागवड आहे असेल. मार्च एप्रिल टेम्परेचरमध्ये झाली. टेम्परेचर उन्हाळ्यात टेम्परेचर किती असतं? तर आता या वर्षी 38-40 पर्यंत 40 गेलेले. म्हणजे 27 मार्चला झाली. 27 मार्चला. हो, म्हणजे तुम्ही जवळपास 38-40च्या आसपास टेम्परेचरमध्ये लागवड केली. म्हणजे आज 35 ते 38-40 डिग्री टेम्परेचरमध्ये लागवड करून खतांचं ज्यादा वापर कमीच आहे. आणि रेग्युलर कृषी महाजनच्या फास्ट ग्रो, लिप बुस्टर, टोमॅटो पावडर, फ्लावर बर्ड आणि दाणेदार आणि गोळी पावडर या सर्व गोष्टी वापर केल्यामुळं आज जर बघितलं तर पानामध्ये एवढी ग्रीनरी, झेंडू आंतरपीक म्हणून झेंडू केलेले आहे. झेंडूमध्ये पण पानांची रुंदी वगैरे चांगली, काळुंकी चांगली आणि फुटवा चांगला निघाला, चांगलेला आहे. आणि साधारण बारकाईने जर बघितलं तर पानाची रुंदी पण चांगली आहे. तरी तुमच्याकडं ज्या पद्धतीने पेस्टिसाइड वापरलेलं गेलेलं नाही गेलेलं. म्हणजे निव्वळ आता फक्त नुसत्या ह्या कृषी महाजनच्या याच्यावर एवढं चाललेलं आहे. त्यामुळे तुम्ही चांगलं केलेलं आहे. तर आता काय करा माहिती आहे का, की तुम्ही कृषी महाजनचा सोलर ट्रॅप पण लावा. कारण तुमचं ते सोलर ट्रॅप नसल्यामुळं मोठ्या थोडं तुम्हाला नागाळीचा वगैरे थोडासा प्रॉब्लेम जाणवतो. तर ते एक आपल्याकडून लावायचं राहिलेलं आहे. बरोबर. परंतु उन्हाळ्याच्या मानाने तुम्ही सर्व्हिसला पण कुठेतरी ना, हो, बाहेर मेकॅनिकल असताना शेती आणि दोन्ही करायचं. म्हणजे निव्वळ तुम्ही शेतीवर नाही. म्हणजे एवढं होतं कृषी महाजनच्या औषधं फवारण्या करायच्या आणि नोकरी करायची, बिझनेस करायचा. आणि निव्वळ इथं नसताना पण प्लॉटवर खरंच चांगलं प्रतिम काम झालं टेम्परेचरमधलं. आणि तुम्ही फक्त आता काय किरकोळ गोष्टी आहेत त्याच्यावर फक्त काम करा, की इतकी पुढं टेम्परेचर असलं तर आता तुमचा हे येणार आहे, लाल कोळीचा प्रॉब्लेम राहणार आहे. येऊ शकतो, अजून तर नाही तर येऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला सापळे पण लावून टाकूया. कारण सोलर ह्याच्या सापळा लावूया आपण कुठचा, शेंडाळीचा. कारण ह्याचा ज्यावेळेस तुम्ही ह्युमिडिटी आणि पावसाळा वाढेल तेव्हा तुम्हाला शेंडाळीचा प्रॉब्लेम 100% जाणवणार आहे. टेम्परेचरमध्ये आता जाणवलं नाही, पाऊस चालू झाला की ती जाणवणार आहे. त्यातून आपल्याला वाचलं गेलं पाहिजे. आत्ता मार्केट किती 17-18 रुपये किलो, 17-18 आहे. कारण जसं जसं तुम्हाला पावसाचं वातावरण चालू होईल तसं मार्केटचा पण फरक चांगला पडू शकतो, दर वाढू शकतो. परंतु त्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त पाणी ड्रॉपिंग होता कामाचं नाही. फ्लावर बर्ड, लिप बुस्टर, टोमॅटो पावरच्या फवारणी एक झाली आहे. अजून वाढवा, अजून 1-2 करा, म्हणजे काय होणार, ड्रॉपिंग होणार नाही. अजून फुलांची संख्या फ्लावर बर्ड वापरल्यापासून फ्लावर भरपूर निघाले. तिथं बघा की शेंड्यापर्यंत म्हणजे सेटिंग जर बघितलं तर इथं पण सेटिंग झालेलं आहे, इथं पण सेटिंग आहे 1, 2, 3. आणि वरचे फ्लावरिंगचं वरचं सेटिंग पलीकडच्या साईडला, म्हणजे झाडाच्या पूर्ण जर बघितलं तर 30-40 फळं आता आहे ती.
एक साईडला आपण पडलं 30-40 फळं येते. म्हणजे टेम्परेचरमध्ये तुम्ही प्रोफेशनल इथं नसताना पण काम केलेलं, नसताना पण चांगलं एवढं काम चांगलं झालेलं आहे. आणि वाईट काळात तुम्ही म्हणजे चांगलंच झाले चांगलं व्यवस्थित. फक्त इथून पुढं ड्रॉपिंग आणि सेटिंगवर काम केलं गेलं पाहिजे. तुम्हाला पहिले सापळे लावा. शेंडाळीचा प्रॉब्लेम जाणवता येता कामाचा नाही. आणि माइट्सचा हा प्रिव्हेंटिव्ह एक हात घेऊन टाका. थोडासा माइट्स तुमच्या सुरुवात झालेली आहे, तर त्याच्यावर पण आपण घेऊया. सॉईल केअर दर आठवड्यातून 1-2 वेळा सोडा. जेवढं तुम्ही सॉईल केअर सोडाल तेवढा मुळे अपटेक राहतेल्या, मुळे चांगल्या चालतेल्या. मुळी चालली की तुमचं अपटेक चांगलं होईल, झाडाची ग्रोथ चांगली होईल. आणि तुमचं पण तसं ह्याचं पण नॉलेज चांगलं आहे. तुमचं माझं शुभम कानवडे, राणा लिंगदेव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. बरं. आणि सर आले तर मनसरवरून, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव किशोर भोर, मोबाईल नंबर 9763152816. तुम्हाला कसं वाटतं प्लॉट? प्लॉट चांगला आहे, काय बदल? प्लॉटची ग्रोथ पण चांगली हां आणि सेटिंग पण चांगली. हां हां. आणि तुम्ही मला वाटते दिलते टोमॅटोसाठी स्पॅश कंपनी नाही नाही, ह्यानं नको दिला, ह्यांनी डायरेक्ट दुकानात घेतले.